भाजप नेते गिरीश महाजन यांना संकट मोचक असं म्हटलं जातं, पण त्यांचं एक नवं टॅलेंट बघता आता त्यांना संकट सूचक असं म्हणायचं का असा प्रश्न पडलाय। कारण महाजन यांनी काही दिवसांपूर्वी भूकंपाचं भाकीत वर्तवलं होतं। त्यावेळी त्यांनी भूकंपाचा आवाजही ऐकवला होता। भूकंपाचे 2 धक्के बसल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा भूकंपाच्या सूचना दिल्या। बघूया यावरचा आमचा विशेष रिपोर्ट हलक्यात घ्या। मोठे मोठे भूकंप आता निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे 15 दिवसामध्ये 20 दिवसामध्ये आपल्याला झालेला बघायला मिळतील। तर भूकंपाचं भाकीत आणि भूकंपाचा आवाज। गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या या अनोख्या टॅलेंटची महाराष्ट्राला ओळख करून दिली। पुन्हा एकदा ऐका। तर या भूकंपाचा फक्त आवाज ऐकू आला नाही तर धक्केही जाणवले। पहिला धक्का अर्थातच मुंबईत बसला, मिलिंद देवरा यांच्या रूपाने। तेव्हा सुद्धा पत्रकार महाजनांकडे प्रतिक्रिया घ्यायला गेले, तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा भूकंपाची सूचना दिली। मी तुम्हाला सांगितलंय की पुढे अजूनही मोठे भूकंप या ठिकाणी होतील। मुरली देवरांचा आज या ठिकाणी प्रवेश झालेला आहे। पुढच्या काळात 15 दिवसामध्ये अजून आपल्याला अपेक्षितही नाही असे लोक भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करताना दिसतील। हे चुकून मुरली देवरा म्हणाले, त्यांना म्हणायचं होतं मिलिंद देवरा। पण काय आहे, भूकंपाचं भाकीत वर्तवण्याची इतकी घाई होती की झाली चूक। पण भाकीत पुन्हा खरं ठरलं। आता तर महाजन यांच्या खानदेशातच भूकंपाचा दुसरा धक्का बसलाय। यावेळी इनकमिंग शिंदेच्या शिवसेनेत झालं नाही तर भाजपत होण्याचं ठरलंय। आता या भूकंपाची गोष्टही भन्नाट आहे। म्हणजे भूकंप होणार अशी नुसती कुजबूज सुरू झाली तर भूकंपाची कुजबूज ऐकून काँग्रेसच्या सर्वशक्तिमान नानांनी थेट भूकंपाआधीच घर गदागदा हलवून टाकलं। गांधी घराण्याचे निकटवर्तीय माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील यांना थेट एका ओळीचं पत्र पाठवून पक्षातून त्यांची हकालपट्टी केली। मग काय, शेवटी पाटलांनी भूकंपाची सूचना देऊन टाकली। निलंबनाच्या कारवाईबद्दल मी खूप व्यथित आहे। ही कारवाई नॅचरल जस्टिसच्या नियमानुसार झालेली नाही आहे। काहीच कारण सांगितलं ते तरी मी शोधत राहिलो, ईमेल पुढे काही येईल काहीच कारण। आणि मग खडसेंच्या जळगावातच भूकंपाचा आवाज घुमला। आता भूकंपाचा आवाज पुन्हा ऐकू आला, जळगावात ऐकू आला, म्हणून पत्रकार पुन्हा महाजनांकडे गेले। तर त्यांनी याला छोटा भूकंप म्हणत आणखी मोठ्या भूकंपाची सूचना दिली। यापेक्षाही मोठे भूकंप असं मी म्हटलं होतं, सर्वात मोठे भूकंप होतील। म्हणजे हा भूकंप कसा आहे काय मला अजून माहिती नाही, पण खूप मोठे भूकंप म्हणजे तुम्हाला अपेक्षित असतील असे भूकंप पुन्हा महाराष्ट्रामध्ये होणार आहेत। काँग्रेस हे जर भूकंप प्रवण क्षेत्र असेल तर महाजन हे भूकंप सूचक यंत्र आहे। यंत्राचा आवाज तर तुम्हाला ठाऊकच आहे। गिरीश महाजन यांचा संकट मोचक ते संकट सूचक असा प्रवास कमाल आहे। त्यांनी वर्तवलेल्या भूकंपातून जे काही धक्के बसले, त्यातून जी काही पडझड झाली, त्याचा ढिगारा त्यांनी आपल्या पक्षात आनंदानं सामावून घेतला। त्यांना नको असलेला ढिगारा त्यांच्या मित्र पक्षांनाही दिलाय। पण म्हणून काय, उद्या आंदोलनजीवी विरोधकांनी त्यांना भूकंपजीवी म्हटलं तर ते थोडीच चालेल। सांगा तुम्हाला काय वाटतं? जळगावहून सचिन गोसावीसह गुरुप्रसाद जाधव, पुढारी न्यूज।